आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई मला खरं सांगा, मला खरंच माहिती नव्हतं तुमची बहीण पळून जाणार आहे म्हणून. खरं सांगा. नाही सर, मला अजिबात कुठल्याच गोष्टीची कल्पना नव्हती. नाहीतर माझं तुम्ही तिच्याशी लग्न लावून दिलं असतं आणि लग्नानंतर मी. नाही सर, प्लीज असं बोलू नका प्लीज. मी फक्त बोलतोय सई, म्हणजे मी करून दाखवत होतो. कळतंय तुम्हाला? उद्याच्या न्यूजपेपर मध्ये हेडलाईन येणार, देवान जहागीरदारची होणारी बायको परमांडवातून पळून गेली. बरेच क्लायंट्स, बरेच रिलेटिव्स, बिझनेसमॅन झाले होते तिकडे. त्या सगळ्यांसमोर काय शोभा झाली असेल माझी, त्याचा विचार केलाय कधी? आणि उद्यापर्यंत ही न्यूज अख्ख्या मुंबईमध्ये पसरली आणि मग अख्खं शहर असणार माझ्यावर. मार्केटमध्ये काय व्हॅल्यू राहिलं माझी? देवांश जहागीरदारची होणारी बायको लग्नात पळून, आणि मग त्यानंतर तिच्या बहिणीने कॉम्प्रोमाइज म्हणून ग्रेट सईने देवांश बरोबर लग्न करून त्याच्यावर उपकार केले. वाव वाव, सांगत नाही ना सई? मी जसं ठरवलंय तसं सगळं घडतंय ना? जनरली इतका इन्सेन्सिटिव्ह नसतो मी, पण तुम्ही जे काही वागलात ना माझ्या बरोबर, त्यामुळे तुमच्या रडण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे थांबूय. बेस्ट आहे बेस्ट. तुमच्या रडण्याने जहागीरदारांची गेलेली इज्जत परत येणार नाहीये. सगळं होत्याचा नव्हतं झालंय. आणि आपलं हे रिलेशन याचं काय होणार आहे गॉड नोज. मला तर काहीच आयडिया नाही याचं काय होणार आहे ते. सर, तुमच्या मनातच नव्हतं तर तुम्ही आधी सांगायला हवं होतं ना. आपण हे लग्नच थांबवलं असतं. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, मी फक्त माझ्या आईसाठी या लग्नाला तयार झालो होतो. आणि जाई, तुम्ही जर मला काही गोष्टी वेळेत सांगितल्या असत्या ना, तर लग्नच नाही आणखी बरंच काही थांबवता आलं असतं मला. नाही, तुम्हाला परत परत सांगून काहीच उपयोग नाही. जे आहे ते असंच, मला आवडो ना आवडो, लग्न झालं हे फॅक्ट आहे. तुमच्या आईचा फोन आला होता मगाशी आणि त्यांना शब्द दिलाय मी की इथे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही म्हणून. त्यांना खूप काळजी वाटते तुमची. त्यामुळे इथून पुढे आपल्या दोघांमध्ये सगळं व्यवस्थित सुरू आहे. आपल्या दोघांमध्ये कुठलेच प्रॉब्लेम नाहीये असं आपल्याला प्रिटेंड करायचंय, लोकांना दाखवायचंय. ओके? मी खोटं बोलले तर इतकं ऐकवलंत मला, आणि आता स्वतःहूनच सांगताय की आयुष्यभरासाठी तुला खोटं वागायचंय म्हणून. दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे? दुसरा ऑप्शन आहे ना? आणि आता आपण ही जी काही सिच्युएशन फेस करतोय ना, ही तुमच्यामुळे. तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात याला. त्यामुळे मी जे सांगतोय ते करा. व्हॉट? तुमच्या एका खोट्याने माझं लाईफ स्पॉइल झालंय. असंही खूप हर्ट केलंय तुम्ही मला.
अंजली, अंजली, नाही 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 नाही, माझी मुलगी पळून नाही गेली हो. साईने पळवून लावली तिला. माझी मुलगी पळून नाही गेली अहो. मी हात पाय जोडते तुमच्या. असं नाही, असं नका बोलू माझ्या लेकीला. ती पळून नाही गेली आहे अहो. ती साई आहे ना अहो. ती साईने तिला पळवून काय चाललं? किती वाजले? शांत, काय बडबडतेस झोपेमध्ये? ठीक आहे, पाणी पी जरा. हा, पी पी. झालीस का जागी? जागी झालीस का? कुठे असेल हो आपली अंजली? अरे तठी पोर भर लग्नात पळून गेली. तिचं काय बरं वाईट झालं तर कुठे गेली असेल? काय खात पित असेल? मला देखील काळजी आहेच ग अंजलीची, पण आता आपल्या हातामध्ये काही आहे का? जे घडायचं होतं ते घडून गेलं. तरी मी तुला सांगत होतो की नको तिचे एवढे लाड करूस, पण ऐकशील तर ती तू कसली ना. सतत तिला पाठीशी घालायचं, तिची बाजू घ्यायची. शेवटी याचा परिणाम जो व्हायचा तो झालाच. यामध्ये अंजलीची चूक नाहीये. आई बाप म्हणून आपण चुकलोय. पण आता एक सांगतो, जे काही झालंय त्याचं खापर सईवरती फोडू नकोस. सईच्या नशिबामध्ये जे होतं ना ते तिला मिळालं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याच्या नशिबामध्ये जे असतं ना ते त्याला मिळतच. आता आपल्याला हे सत्य स्वीकारायला पाहिजे की आपली मुलगी पळून गेली.